श्री कुर्दे देवानंद वामनराव, राहणार गडिगोणगाव, तालुका हुलसूर, जिल्हा बीदर. मित्रो, गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये साहेबांचं जे मनोगत व्यक्त झालेलं आहे त्या मनोगताचा आमच्याच सहकारी बांधवांनी किंवा विशेषतः मराठ्यांनी त्या वाक्याचा विपर्यास करून साहेबाची नावलौकिकता कमी करण्याचा त्यांचा हेतू आहे. परंतु या अगोदर जे लोक होते ते नोबल पब्लिक स्कूल एडमिशन्स आर ओपन. इल्म ही आदमी को इंसान बनाता है. हॉरिझन इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल एम्पावरिंग ब्राइट फ्यूचर एडमिशन्स आर ओपन. शिक्षित होते, त्यामुळं तेवढा असं जर एखाद्याने कुठल्या पद्धतीची जर चुकीची गोष्ट जनमानसामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यावेळेला ते चालत होतं. परंतु आता जनता जागरूक झालेली आहे. कुठला व्यक्ती कसं वर्तन करतोय, त्यांचा अभिप्राय काय, पण त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे स्वातंत्र्य देश झाल्यानंतर प्रांतवार रचना झाली. प्रांतवार रचना झाल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये अनेक प्रांत तयार Knowledge Park, the creative school. Admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. झाल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या विशेषतः गावामध्ये कुण्या जाती धर्माचे लोक आहेत त्यानुसार तो सर्वे झाला. सर्वे झाल्यानंतर शैक्षणिक संस्थेबद्दल चर्चा झाली आणि त्या ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या जाती धर्माचे लोक ज्या ज्या भाषिक लोक आहेत त्यानुसार शाळा सुरुवात करण्यात आल्या. परंतु आपण मुळात ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा अवगत होणं आवश्यक आहे की त्यावेळेला न लक्षात येता आता हळूहळू लक्षात निघालंय. याचं कारण असं आहे, प्रत्येक व्यक्ती शिकला. आता मी विशेषतः शिक्षक आहे. मी कर्नाटकातला रहिवासी राहून महाराष्ट्रामध्ये मी वर्ग 2 अधिकारी या पदावर कार्यरत असणारा व्यक्ती सुद्धा आज मी माझ्या गावात वावरत असताना कसल्याही प्रकारचा कन्नडचं गंध नसल्यामुळं माझं अनेक आर्थिक नुकसान माझं तर झालेलंच आहे. माझे नातवंड असतील, माझे मुलं असतील, माझ्या भावाचे असतील, विशेषतः माझ्या पूर्ण गावातले असतील. मी शिक्षक असल्यामुळं परिसरामध्ये सुद्धा माझा चांगला संपर्क आहे. प्रत्येक पालकाची व्यथा जर ऐकलो, माझ्या लेकराला कन्नड न येत असल्यामुळं माझं लेकरू इथं थांबलं. केपीएससी मध्ये सुद्धा या पद्धतीने करू शकलेलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला प्रत्येक पालकाच्या विशेषतः मराठी लोकांच्या लक्षात आल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये किंवा ज्या ज्या गावामध्ये कन्नड भाषेचा तुटवडा आहे, ज्या गावामध्ये एखादा लिंगायत लोक असेल तर तिथं संवाद साधू शकतो. परंतु ज्या गावात कसल्याही प्रकारचा लिंगायतचा व्यक्ती नाही त्या गावामध्ये कन्नड शाळाही नाही. तर ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातली भाषा जर अवगत नसेल तर त्या माणसाचा विकास कुठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी जरी मराठी भाषिक असलो, मी ज्या राज्यात राहतो त्या राज्यावर प्रेम केलं पाहिजे, त्या राज्याच्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे आणि त्या राज्याची भाषा अवगत प्रत्येक व्यक्तीला होणं आवश्यक आहे. त्याशिवाय तो मुख्य प्रवाहात तो माणूस येणार नाही, त्या माणसाचा विकास होणार नाही. आणि म्हणून जे जे लोक या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत, ज्या गावामध्ये ज्या ज्या पालकाला अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी घेऊन किंवा त्यांच्या घरांना घेऊन आदरणीय साहेबाला भेटले आणि त्यांची स्वतःची अडचण जाणून ज्या गावामध्ये त्या राहतात तिथल्या अडचणी त्या त्या गावातल्या प्रत्येक लोकांना लक्षात येतात आणि ते गावचे जे मान्यवर म्हणून लोक असतात त्याच्याकडे बघणारे सर्वसाधारण लोक सगळे ते आमच्या समाजाचं हित करणारे लोक आहेत, आमच्या गावचं हित करणारे लोक आहेत हे त्यांच्या लक्षात येते. आणि म्हणून त्या सर्व लोकांनी प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये या प्रत्येक व्यक्तीकडे त्यांनी त्यांचं घराणं मांडले आणि त्यांनी साहेबापर्यंत मांडले की येत्या अधिवेशनामध्ये आमची जी समस्या आहे या समस्येचे निराकरण व्हायला पाहिजे म्हणून साहेबाकडे ते मांडले. आणि साहेबांनी हे माझे मूळचे कार्यकर्ते आहेत, जीवापाड माझ्यावर ते प्रेम करतात, भारतीय जनता पक्षावर प्रेम करतात, नरेंद्र मोदी साहेबांवर प्रेम करतात. तर अशा व्यक्तीचं काम आपण न करता असं चुकीचं होणार आहे म्हणून हे स्वतः जातीनं लक्ष देऊन त्याची दखल घेऊन अधिवेशनामध्ये ते मांडले. आणि ते मांडलेलं असेल तर जर त्याचं अमेंडमेंट झालं तर ते स्वागतार्ह आहे. म्हणजे नवीन जी पिढी आहे ती नवीन पिढी मराठी भाषिक जी पिढी आहे त्याची जी मुलं बाळ आहेत ते मुख्य प्रवाहात येऊन त्यांच्या जीवनामध्ये एक विकास निर्माण होईल. याच्यामध्ये कुठल्याही विरोधकांनी किंवा मराठी भाषिकांना सुद्धा माझ्या हात जोडून विनंती आहे, त्यांनी सुद्धा कसल्याही प्रकारचं राजकारण न करता निश्चितच साहेबांनी असं कुठलं म्हणलेलं नाही. मी आत्ताच क्लिप बघितली, त्या क्लिपमध्ये असं नाही की या गावातली शाळा मराठी बंद करा असं साहेबांनी म्हणलेलं नाही. त्या शाळेला त्यांनी अटॅच करावा त्यांचा हेतू आहे. ज्या गावामध्ये जर मराठी शाळा असेल त्या शाळेत जर संख्या असेल चांगली गोष्ट आहे, शिक्षण घेतलं तर चांगली गोष्ट आहे. परंतु मराठी शाळेची दुरावस्था इतकी आहे, माझ्या गावामध्ये 8वी पर्यंत 1ली ते 8वीची शाळा आहे. मी सदन आहे, माझे लेकरं मी बेळगावला ठेवून मी कुठेही ठेवतो. परंतु सर्वसाधारण त्याच्यात मोडणारे लोक, दीनदुबळे जे लोक आहेत, आर्थिक संकटात सापडलेले जे लोक आहेत
ते लोक त्याच्या अपत्याला कुठे बेळगावला घालू शकतात, कुठे बेंगळूरला घालू शकतात, कुठे बसव कल्याणला एवढ्या मोठ्या फीस देऊन घालू शकतात का? नाही. म्हणून चार दोन लोक आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक भांडवल असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी करू शकतात. परंतु सर्वसाधारण गटात मोडणारा लोक जो असतो, सामान्य लोक जे आहेत, त्यांची खरीच मोठी अडचण आहे. आणि त्याच्यामुळं त्या लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणायचं असेल आणि त्यांच्या लेकराला कुठल्या तर एक उच्च घोषित करावायचं असेल, तर ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा अनेक वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना त्रास देत होते, त्यावेळेला सयाजीराव गायकवाडनी त्यांना प्रोत्साहन दिलं म्हणून त्यांचा आज तो परविख्यात झाले, पंडित झाले, महामानव झाले. अशा जर मानवाला, अशा एखाद्या चांगल्या व्यक्तीकून एखाद्याचं लेकरू जर अशा उच्च विभूषित जर झाला, तर त्या लेकराचा तर विकास होईलच, गावचा होईल, परिसराचा होईल, अनेक कुटुंबाचा उद्धार होईल. हा त्याच्या पाठीमागचा नितांत असा हेतू आहे. आणि निश्चितच जे साहेबांनी काम केलेलं आहे हे बिलकुल चांगलं आहे, स्वागत आहे. मराठी भाषिकांनी सुद्धा याचं मनापासून स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी माझा अभिप्राय मांडत असताना एखादी गोष्ट जर चुकून गेलेली असेल तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय कर्नाटक.